स्त्रिया फेशियल करतात आजकाल. तर तुम्हाला काय वाटतं ते योग्य आहे की काय? आपल्या स्किनची नॅचरल टेंडन्सी असतेच. दर 21 दिवसांनी आपली वरची डेड स्किन निघून जाते आणि खालतून चांगली नवीन स्किन तयार होते. पण काहींच्या बाबतीत ती 21 दिवसात ती सायकल कंप्लीट होत नाही. टॅनिंग राहतं, डेड स्किन तशीच राहते, वांग किंवा असे मेलेझमाचे हे असतात, स्पॉट्स, डार्क स्पॉट्स असतात. मग ज्यांची लवकर स्किन शेडिंग होत नाही, डेड स्किन लगेच निघत नाही, त्यांनी नियमित फेशियल्स केलेलं कधी पण चांगलं आहे. आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर्स बरेचसे आयुर्वेदिक फेशियल करतो. तर त्याच्यामध्ये आम्ही सगळे आयुर्वेदिक घटक वापरतो. ॲज अ क्लेन्झिंगसाठी, स्क्रबिंगसाठी, नंतर डीप पोर क्लेन्झिंग, मॉइश्चरायझिंग आणि शेवटी टोनर म्हणून पण सगळे आपले आयुर्वेदिक घटक वेगवेगळ्या प्रकारचे पावडर्स असतात, चूर्ण असतात, ते सगळे आम्ही कस्टमाइज वापरतो आणि ते आयुर्वेदिक फेशियल्स करतो. नंतर एक नावरा फेशियल म्हणून येतो, केरळमध्ये वगैरे साऊथकडे जास्त प्रमाणात करतात. ओके. तर त्याच्यामध्ये तांदूळ शिजवलेला असतो आणि ज्येष्ठमध पण हे आहे, वर्ण्य आहे सांगितलेलं, म्हणजे ग्लो येण्यासाठी किंवा टॅनिंग कमी करायला. मग ज्येष्ठमधच्या काढ्यामध्ये तो तांदूळ हे करायचं, ती तांदूळ शिजवलेली पुरचुंडी तयार करायची. साध्या पाण्याच्या स्टीमच्या ऐवजी ती गरम ह्यानी शेक देतो आपण चेहऱ्याला. आणि त्याच्या आधी ॲज अ मॉइश्चरायझर आपण शतदोत ग्रूथ किंवा कुंकुमादी तेल वगैरे मसाजसाठी, म्हणजे मसाज क्रीम म्हणून आपण ते वापरलेलं असतं. अशा पद्धतीने नावरा फेशियल पण एक छान वेगळा प्रकार आहे, तो पण आयुर्वेदिक डॉक्टर्स करतात. तर ते तुमच्या स्किन टाईपनुसार विंकल्ससाठी किंवा सॅगिंग स्किन असेल. एक आता माझी लांबची पेशंट होती बेंगालची, आणि मी ते पुरचुंड्या छोट्या तयार करून दिल्या होत्या. मग नंतर फक्त तिला तिथे हे करायच्या होत्या, बॉईल करून नुसता ते लावायच्या होत्या. तर ते 1 महिन्याभरात तिची इथली ओठाखालची इथली स्किन वगैरे अशी सॅगिंग झाली होती. एज पण वाढतं, 50+ होतं तिचं. म्हणजे मी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्सनुसार घरच्या घरी केलं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.